वर्षभर टिकणारा वाळवणाचा पदार्थ बनवतोय। अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजवून घेतला। 1 किलो बटाटे घेतलेत। बटाटे 80% आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहेत। जे जाडबुडाची कढई घेतली, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं। भिजवलेला साबुदाणा व्यवस्थित मिक्स करायचा। 5 मिनिटासाठी वाफवून घेतला। पुन्हा झाकण काढायचं, व्यवस्थित हलवायचं व पुन्हा झाकण ठेवून 10-12 मिनिटं साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे। म्हणजे टोटल 15 मिनिटं तरी साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत मी इथे वाफवून घेतला। बटाटे किसून घ्यायचे, त्यामध्ये साबुदाणा घातला। लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तयार केलेलं मिश्रण सोऱ्यामध्ये भरायचं आणि याच्या आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। कडकडीत उन्हात 3 दिवस ह्या चकल्या मी इथे सुकवून घेतल्या आहेत। बघू शकता अगदी मस्त अशा चकल्या बनवून तयार झाल्या आहेत। चकली सुकली, आता ती तळूनसुद्धा बघूयात। तेलामध्ये घातल्यावर ती लगेच फुलून वरती आली आणि मस्त हलकी खुसखुशीत अशी ही साबुदाणा बटाट्याची चकली बनवून तयार झाली आहे। वर्षभर छान टिकते। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा।